वाईट दिवस आले बघ. गोरगरिबांना उपाशी मारायची पाळी आली. आपल्या गावची तर कित्येक म्हारं पोरं गेली म्हणे गाव सोडून जगायला. पोटासाठी हिंडायची आता दाही दिशांना. तरणे ताठे जातील, पण या म्हाताऱ्या धर्मानं कुठं जावं रे? होय, फार थकलाय तो. फार इमानी आहे बघ. एकदा सांगोल्याहून इकडे यायचं होतं. गोडं होतं बरोबर. मी, तुझे वडील आणि थोरल्यांना. येताना यांनी धर्माला आणला होता सोबतीला. इकडे तिकडे करता करता उशीर झाला. अण्णा लहान होता. त्याला पुढं घेऊन मी बसले घोड्यावर आणि हे आणि धर्मा चालू लागले सोबत. तेव्हा चांगला उमेदीत होता तो. घोडं झपाट्यानं काढलं तरी घरी पोचेपर्यंत दिवे लागण होऊन गेले. घोड्यावरून इकडे तिकडे करते तो एकदम ध्यानात आलं आणि केसात हात गेला. ध्यानात आलं की येताना खोवलेलं फुल नाही सोन्याचं डोक्यात, वाटेत कुठेतरी सांडलं. जीव हळहळला. कुणाला सांगावं तरी चोरी, कुणाला सांगावं तरी चोरी. घरमा खोगीर उतरून घोड्यापुढं गवत टाकत होता. त्याला म्हणाले, धर्मा, अरे फुल पडलं बाबा वाटेत. त्यावर भाकरीसुद्धा खाल्ली नाही. धांदलीनं मला म्हणाला, हक्का खंदील द्या लावून. आणि तशा रात्री ते एवढंच फूल शोधण्यासाठी पडला बाहेर अंधारात. आणि सांगायचं कारण म्हणजे चांदणी उगवायला फूल घेऊन आला माझा सासरचा धर्मा नाईक. होय नाही? अगं मग या दुष्काळात उपाशी मरतोय तो. पाला उकडून खातो आहे. मी बरा उपाशी मरू देईन ते त्याला. मला माहितीच नव्हतं. या घरखामाच्या रगाड्यातून सवड कुठं होती मला इकडे तिकडे पाहायला. पण त्याला सांग 4-8 पाहिलं धान्य घेऊन जा म्हणून. आणि त्या बजीला म्हणावं, मोकळी बसू नकोस, रोजचं दळण नेत जा. कुणी दळायला दुसरं मिळत नाही मला. महिन्याच्या महिन्याला तेवढेच पैसे होतील मीठ मिरचीला. आई, तिनं दळलेलं दळण चालणार तुला? अरे एवढा मोठा खटला आहे. गडी माणसांसाठी रानात पाठवायच्या भाकरी करता येतील त्या पिठाच्या. आणि तेव्हापासून धर्मा असा रोज संध्याकाळी दळणासाठी घरी येऊ लागला. त्याला पाहून मी हळूहळू लागलो. संध्याकाळी अंधारातनं चाचपडत येऊन दळण घेऊन जायला त्याला खूप त्रास होई. प्रथम तर आमची कुत्री त्याच्या अंगावर धावून जाई. त्याला चुकविता चुकविता धर्मा धडपडे. त्याचे हे हाल पाहून मी एकदा म्हणालोही, धर्मा, अरे हा थकला भागला देह ओढत रोज येतो जातोस. घरी बजा आहे, तिला का नाही पाठवून देत मग? त्यावर तो म्हणाला, कशाची तकलीफ, असा थकलो नाही अजून. भरात सांगोल्यात जाऊन माघारी येईन. बजीला तुमच्या कुत्रीचं भ्या वाटतंय, नग म्हणती वाड्यात यायला. मग मीही जास्त बोललो नाही. नेहमीप्रमाणे धर्मा कडूस पडल्यावर काठी आपटत येई आणि दळण घेऊन जाई. सकाळी उन्ह जोत चढून आली म्हणजे पीठ घेऊन येई. मनात आलं तर कधी अंगणात उन्हाला बसे, कधी माझ्याशी कधी आईशी 4 शब्द बोले आणि निघून जाई. आता त्याचं बरं चाललं आहे. महिना उलटला. पौषातली थंडी जीव खाऊ लागली. दिवस मावळायला अंगावर चढलेली घोंगडी सकाळी दिवस उगवून न्याहारीची वेळ झाली तरी खाली उतरेना. चावडी पुढं हातभर खड्डा खणून सुताराच्या मेटावरला चारा चुरा टाकून पेटवलेली शेकोटी दिवस माथ्यावर आला तरी विझेना. पोरं बाळ ठिकठिकाणी काटक्या कुटक्या जमवून शेकोटी करीत आणि हातपाय शेकत बसून राहत. तशा विलक्षण थंडीत अंगावर एक फाटकं तुटकं घोंगडं घेऊन धर्मा सकाळ संध्याकाळ दळण घेऊन जात होता. पीठ आणून देत होता. सकाळी थोडा वेळ तो उन्हाला बसे. जीर्ण झालेल्या त्याच्या देहाला थंडीचा भारी त्रास होत असावा. त्याला लटलट कापत जाता येताना पाहून माझं आतडं तिळतिळ तुटे. राहवलं नाही म्हणून पुन्हा एकदा मी त्याला सुचविलं, धर्मा, अरे होत नाही आता तुझ्यानं. बजाला देत जा पाठवून दळण्यासाठी. त्यावर धर्मानं कष्टी नजरेनं एकवार माझ्याकडे पाहिलं. त्याचे लोंबते ओठ थरथरले. त्याला काही बोलायचं असावं. घटकावर खाली जमिनीकडे बघत तो बसून राहिला. मला अनुभव आहे की महारमाग नडलं अडलं म्हणजे घरी येतात आणि उगीच बसून राहतात. खोदून विचारलं म्हणजे मग हलकेच बोलतात. काय नाही जी, कोरड्याला काहीतरी द्या म्हणून मागाय आलो होतो अक्काकडं. त्यांची अडचण ती केवढी, पण संकोचानं म्हणा किंवा देतील की नाही या भीतीनं म्हणा
ते कधी आल्यासरसे पटकन बोलून नाही दाखवायचे, म्हणून मी सहानुभूतीच्या स्वरात विचारलं, गप्प का झालास? काही अडचण आहे का? जोंधळी हवे आहेत का? त्यावर खाली पाहतच तो म्हणाला, नाही जी, धोतराचा एखादा धडपा असला तर बघा. लय दिस मागीन मागीन म्हणतोय, पण लाजच वाटायची. थंडीचं गुंडाळायला नाही काय? अरे त्यात कसली लाज? थांब पाहतो मी. एवढं बोलून मी आत गेलो. माझं एक वापरायचं बऱ्यापैकी धोतर घेऊन बाहेर आलो आणि त्याच्या अंगावर टाकलं. हे घे, चांगलं धड आहे, 2-3 महिने सहज जाईल तुला. ते उचलून घेऊन धर्मा हळूहळू दिसेनासा झाला. त्यानंतर दुसरे दिवशी काही कामानिमित्त मी परगावी गेलो. 3-4 दिवसांनी परत आलो. सकाळी पाहतो तो धर्माऐवजी बजा आलेली पीठ द्यायला. मला पाहताच तिनं पदर ओढला आणि तोंड बाजूला केलं. मी बोलणार होतो की काय ग बजा, इतके दिवस त्या म्हाताऱ्याला का दिलास त्रास? पण तसे न बोलता म्हणालो, आज तू आलीस दळण न्यायला. धर्मा बरा तर आहे ना? तिनं मान हलवली आणि म्हणाली, जी बरा आहे. आणि इतके दिवस बजा दळण नेण्यासाठी का येत नव्हती, आंब्याच्या सिसा देताना ती बाहेर का आली नाही, याचं कारण मला कळलं. बजाच्या अंगावर मी धर्माला दिलेलं धोतर होतं. लुगड्यासारखं तिनं त्याचा उपयोग केला होता.